सह्याद्रीतील दुर्गरत्नांचे सौंदर्य शब्दात व्यक्त करणे खरंच कठीण आहे. येथील निसर्ग शांतता आणि प्रसन्न वातावरणाचा खरा आनंद स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवण्यातच आहे. धुक्याने वेढलेले हिरवेगार डोंगर आणि मंद वाहणारा वारा मनाला एक वेगळीच ऊर्जा देतात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा एका नवीन भटकंतीमध्ये. आज आपण आलो आहोत सातमाळ डोंगर रांगेतील एक सुंदर दुर्गरत्न चांदवड किल्ला अनुभवण्यासाठी. मित्रांनो, चांदवड किल्ला हा पूर्व पश्चिम पसरलेल्या सातमाळ डोंगर रांगेत चांदवड शहराजवळ वसलेला आहे. हा किल्ला नाशिक पासून सुमारे 70 किलोमीटर तर मनमाड पासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. चांदवड शहरातून चंद्रेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याने सुमारे 2 किलोमीटरचा निसर्गरम्य घाट पार केल्यावर आपण चंद्रेश्वर मंदिराजवळ पोहोचतो. चंद्रेश्वर मंदिराचा परिसर अतिशय सुंदर असून समोर हिरवागार डोंगर रांगांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. याच ठिकाणावरून धुक्यात हरवलेला चांदवड किल्ला आपल्या नजरेस पडतो. मित्रांनो, येथूनच आपल्या ट्रेकची सुरुवात होते. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याने थोडे मागे येऊन टुरिस्ट वॉच टॉवरच्या बाजूने गेल्यास किल्ल्यावर जाण्याची वाट अधिक सोपी पडते. चंद्रेश्वर मंदिराच्या बाजूनेही ट्रेक सुरू करता येतो, मात्र या मार्गाने डोंगराच्या कडेकडेने थोडी अधिक पायपीट करावी लागते. या वाटेवर एक सुंदर बांधीव तलाव, काही समाध्या आणि 7 प्राचीन थडगी पाहायला मिळतात. पुढे जाताना हिरव्यागार डोंगर रांगेचे मनमोहक दृश्य आणि डोंगरावरून वाहणारे छोटे छोटे झरे या प्रवासाची मजा आणखीनच वाढवतात. समुद्र सपाटीपासून सुमारे 1368 मीटर उंचीवर वसलेला चांदवड किल्ला खानदेश ते नाशिक या प्राचीन मार्गावरील खिंडीचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आला होता. डोंगराच्या कडेने वाट काढत सुमारे 10 ते 15 मिनिटे चालल्यानंतर आपण सपाट पठारावरील अवशेषापर्यंत पोहोचतो. सुरुवातीलाच मोठे प्राचीन चौथरे नजरेस पडतात. थोडे पुढे गेल्यावर प्राचीन टाकसाळीचे उद्ध्वस्त अवशेष दिसतात. विटांमध्ये बांधलेल्या काही भिंती आजही सुस्थितीत आहे. याच टाकसाळीत पेशव्यांच्या काळात चांदीची नाणी पाडली जात असत. टाकसाळ पाहून पुढे थोडीशी चढाई करून डोंगराच्या कडेच्या पायवाटेने चालत राहावे लागते. सुमारे 10 ते 15 मिनिटांच्या ट्रेक नंतर आपण किल्ल्याच्या भव्य कातळ कड्याजवळ पोहोचतो. सुरुवातीला किल्ल्याची प्राचीन तटबंदी आणि उद्ध्वस्त बुरुज नजरेस पडतात. थोडे पुढे गेल्यावर कातळ कड्यावर बसवलेली लोखंडी शिडी नजरेस पडते. या शिडीच्या साहाय्याने बालेकिल्ल्यावर प्रवेश करावा लागतो. पूर्वी येथे कातळात कोरलेल्या पायऱ्या होत्या, मात्र इंग्रजांनी त्या पायऱ्या उद्ध्वस्त केल्यामुळे नंतर ही लोखंडी शिडी बसवण्यात आली. किल्ल्यावरील ही सर्वात रोमांचक आणि कठीण चढाई मानली जाते. कातळकड्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कातळात खोदलेले प्राचीन गुहा पाहायला मिळतात. याच ठिकाणी कातळावर कोरलेला एक ऐतिहासिक शिलालेख बघायला मिळतो. इसवी सन 1636 मध्ये अलीवर्दी खानाने चांदवड किल्ल्यासह परिसरातील 18 किल्ले जिंकल्याचा उल्लेख या शिलालेखात आढळतो. लोखंडी शिडी चढून वर आल्यावर एक पाण्याचे टाके दिसते. त्याच्या बाजूने असलेल्या कातळातील पायऱ्या आपल्याला बालेकिल्ल्यावर घेऊन जातात. किल्ल्याच्या पश्चिम टोकाला वाड्याचे काही अवशेष पाहायला मिळतात. पूर्व पश्चिम पसरलेल्या या किल्ल्याच्या माथ्यावर एक उद्ध्वस्त तलाव बघायला मिळतो. येथून सभोवतालच्या सातमाळ डोंगर रांगेचे विहंगम दृश्य अनुभवता येते. संपूर्ण किल्ला पाहून आपण पुन्हा आल्या वाटेने परतीचा प्रवास सुरू करतो. चांदवड किल्ल्याचा ट्रेक आकाराने छोटा असला तरी येथील निसर्ग सौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि शांत वातावरण मनाला नवचैतन्य देऊन जाते.
तर मित्रांनो, हा होता सातमाळ डोंगर रांगेतील दुर्गरत्न चांदवड किल्ल्याचा आपला सुंदर ट्रेकिंगचा अनुभव. तुम्हाला ही चांदवड किल्ल्याची दुर्ग भटकंती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. अशाच दुर्ग भटकंतीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नव्या भटकंतीमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे.